तेव्हापासून यूट्यूब खोललेलं तेव्हापासून मला सोन्याच्या दागिन्याविषयी विचारलं जात होतं. अहो डाका-बिका पडला तर भीती वाटते ना चोरीची, म्हणून दाखवत होते. चला म्हटलं आज मुहूर्त चांगलं दाखवावं. हे माझे ना लग्नामधलं मंगळसूत्र आहे आणि माझा पहिला डाग म्हणजे माझा नेकलेस, जो माझ्या लग्नात माहेरच्या माणसांकडून करण्यात आलेला, कराडच्या ज्वेलर्समध्ये बनवलेला, बघता क्षणी मला आवडलेला चोकर पॅटर्न आहे म्हणून मला तो आवडतो. 1.5 तोळ्याच्या आसपास आहे. ह्याच्याबरोबर टॉप्स पण आहेत. मोठेच दागिने तुम्हाला दाखवेन, छोटे-मोठे नंतर कधीतरी दाखवेन. हा माझा सगळ्यात मोठा दागिना म्हणजे प्रत्येक दागिन्यांची प्रेम कहाणी आहे. जेव्हा माझी गुड न्यूज कळालेली ना, तेव्हा त्या खुशीमध्ये कारभाऱ्यांनी त्या पहिल्याच महिन्यात 4.5 तोळ्याच्या वर बनवायला टाकलेला होता. हे माझे झुमके, हे पण 2.5 तोळ्याच्या वरती आहे. त्याच्याबरोबर वेल आहे, साऊथ इंडियन पॅटर्न आहे, मोठी वाटी, त्याला घुंगरू आणि वरती मोर असा साजेरा. त्यामुळे ते पण मला आवडतात कारण का झुमक्यांची स्टाईल आहे ना. 4 अंगठ्या आहेत, त्यातली पहिल्या रक्षाबंधनला लग्नानंतरच्या तेव्हा पप्पांनी केलेली. एक साखरपुड्याची आहे, एक मी जेव्हा डिलिव्हरी झाली तेव्हा कारभाऱ्यांनी सरप्राईज मला हॉस्पिटलमध्ये अंगठी रिंगवाली केलेली होती. एक मोराची आहे, ती कोणत्या तरी दिवाळीला केलेली होती कारभाऱ्यांनी, आठवत नाही. तर असे माझे मोठे दागिने आहे. एक चांदीचा छल्लासुद्धा आहे, क्यूट इटुकला पिटुकला आहे. सोन्याची नथ आहे पण ती घालत नाही कारण का ती आउट ऑफ ट्रेंड आहे ना. ही डायमंडवाली मला इंस्टाग्राम पेजवरून आलेली. बाकी अजून 3-4 टॉप्स, सोन्याची चेन वगैरे आहे, ते नंतर कधीतरी तुम्हाला दाखवेन. एक डोरलं वगैरे. आता मोठेच दागिने जे आज मी घातलेले कारण का आज मुहूर्त होता लक्ष्मीपूजनाचा आणि घरातल्या लक्ष्मीनं पण लक्ष्मीसारखं सजलं पाहिजे ना, म्हणून अशी छान खुलणारी लाल भडक साडी नेसलेली होती, पूर्ण हिरवा चुडा, गळ्यामध्ये दागिने, साजेरी नवीन नवरीसारखा लुक माझा झालेला होता. दिवाळी असल्यामुळं आजही मला दिवाळीचं ताट येत होतं आणि 2 दिवस ह्या वेळेला दिवाळी पडली ना, सोमवार मंगळवार दोन्ही दिवस माझ्याकडून सेवा झालेल्या होत्या. कुंकुमार्चन, लक्ष्मी अभिषेक, कमळकट्टा माळ जप, श्री गणेश पूजा सगळं काही माझ्याकडून झालेलं होतं. बोलतात ना, जेव्हा तुम्ही घरातल्या लक्ष्मीला खुश ठेवाल तेव्हाच तुमच्या घरी लक्ष्मी येईल म्हणून. आणि हे सगळं माझ्या कारभाऱ्यांमुळे आहे. आणि माझी घरची लक्ष्मी माझ्यासाठी माझा मुलगा आहे कारण का दक्ष मला ज्या वर्षी झाला त्या वर्षी मला खूप दागिने झालेले होते आणि माझं पूजन किती छान असं मन प्रसन्न करणारं वाटतंय ना. थोडासा पाऊस पडल्यामुळे मूड खराब झाला पण तरी पण छान वाटलं कारण का पावसामध्ये पहिल्यांदा पावसाळ्यात दिवाळी बघितली. गल्लीच्या बाहेर आमच्या गाडीचं पूजन केलं आणि नशीब एवढं चांगलं आहे की आमच्या गल्लीच्या बाहेर श्री गुरुदत्तांचं मंदिर आहे, तिथं स्वामीसुद्धा आहे. स्वामीनं शुभेच्छा दिल्या, मिठाई घेऊन गेलेली आणि सर्वांची दिवाळी खूप सुंदर जाऊ दे अशी मागणी केली स्वामींकडे. स्वामींकडे काय मागायचं असतं हो, स्वामी स्वतःहून सगळं देतात. आणि जेव्हापासून स्वामी सेवेत आले तेव्हापासून आहे ना मला ना देवपूजा, देवाची पूजा कशी करावी, सेवा कशी करावी हे ते कळायला लागलेलं आहे. त्याच्यानंतर फटाके थोडीशी उडवले, मला भीती वाटते एकच फटाका उडवला पण मी फुलबाजा खूप उडवला. पण माझं खरं सांगा आजचं लूक नवीन होरीसारखं साजेरं एकदम अशी साडी बिडी छान वाटत होतं की नाही. अहो गल्लीतल्या काकी तर एवढ्या हसवायला लागलेल्या कारण का पावसामुळं त्यासुद्धा वैतागलेल्या होत्या.